जय जय राम कृष्ण हरि 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी देवोनिया करकटावरी देवोनिया करकटावरी देवोनिया हार गळा कसे पितांबर आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर येची मकर कुंडले तळपती सवानी गांठी कौतुक माने विराजित गांठी कौतुक माने विराजित गांठी कौतुक माने विराजित तुळशी हार गळा काढे पितांबर तुळशी हार गळा काढे पितांबर तुळशी हार गळा काढे पितांबर आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर येची तुका मने माझे हे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर येची जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे
जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे हरि 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 ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी तरी काही मोठी वेदशास्त्रे शास्त्रांचे भांडण तपतीर्थाटन शास्त्रांचे भांडण तपतीर्थाटन पूर्वींचे भ्रमण याजसाठी याजसाठी जप याजसाठी तप याजसाठी जप याजसाठी तप व्यासे हे अमोघ ग्रंथ केले शास्त्रांचे भांडण तपतीर्थाटन शास्त्रांचे भांडण तपतीर्थाटन पूर्वीचे भ्रमण याजसाठी याजसाठी संत पाय हे सेवावे याजसाठी संत पाय हे सेवावे तरीच तरावे तुका म्हणे शास्त्रांचे भांडण तपतीर्थाटन शास्त्रांचे भांडण तपतीर्थाटन पूर्वीचे भ्रमण याजसाठी गोपाल कुमारे जय जय 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 गोपाल कुमारे कुंडलिक वरदारी विठोल तोबार कुमाय तोबा जय जय तोबार कुमाय तोबा जय जय तोबार कुमार ब्रह्मज्ञान जरी करे उठा उठी ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी ब्रह्मज्ञान जरी करे उठा ब्रह्मज्ञान जरी
विठ्ठल हरी हरी ब्रह्मज्ञान जरी कळे उठावटी तरी काय हिंपुटी वेदशास्त्रे शास्त्रांचे भांडण तप तीर्थाटन उर्वींचे भ्रमण याजसाठी जप याजसाठी तप व्यासे ही अमुप ग्रंथ केले शास्त्रांचे भांडण तप तीर्थाटन उर्वींचे भ्रमण याजसाठी संत पाय हे सेवावे तरीच तरावे तुका म्हणे शास्त्रांचे भांडण तप तीर्थाटन उर्वींचे भ्रमण याजसाठी मौजे कपिलेश्वर या गावी संत गुरोबा काका सगळ्या संतांचे काका असलेले त्यांचा अधिकार फार मोठा आहे संतांमध्ये एवढं मोठं मान काकांना प्राप्त झालं तुमच्या माझ्यासारखे संसारी होते बायका पोरं होती रोज ते चिखल तुडवायला लागायचा गाडगी मडकी बनवायला लागायची भाजायला लागायची त्याला लाकडं आणायला लागायची ती बाजारात जाऊन विकायला लागायची हे सगळं होतं मला वाटते त्यातनं त्यांची सुटकाच नव्हती आम्हाला थोडीफार सुटका तरी आमच्या व्यवसायातून एवढीसुद्धा नव्हती तरीसुद्धा ते अधिकार पदावर जाऊन काका बनले लक्ष द्यायचं काही माणसं एका पदाची जन्माला आली 2 पद एकदा देता येत नाही बरं का प्रभू रामचंद्र एकच झाले प्रभू कृष्ण एकच झाले 2 राम 2 कृष्ण झालेले नाहीत आपल्याकडे हे सिनियर ज्युनियर भानगड नाही अध्यात्मामध्ये हे एकमेवा द्वितीयम काय असेल ते उदयानुसार असो रामकृष्णारी अशा त्या संतांच्या सोहळ्यानिमित्त सुरू असलेली आजची ही मुखी नाम हातीमोक्षाची साक्ष बहुतांची 365 दिवस आपण संसारामध्ये भोगामध्ये गुंतलेला असतो म्हणून कळवळ्यापोटी मागच्या लोकांनी जुन्या लोकांनी आईवडिलांनी साधू संतांनी शास्त्रकारांनी तुमच्या माझ्यासाठी एक 7 दिवसाचा हरिनाम सप्ताह आयोजित केला की जेणेकरून ते तुझे नाम गा मुखी कानावर जरी पडलं मुखात आलं श्रवण केलं तरी सुद्धा श्रवणा माझी ऐता मोक्ष सामान्यांचा अधिकार सामान्य असला तरी उद्धाराचं लय लवकर साधन आहे वरच्या अधिकाऱ्याला अहमचा दोष येऊ शकतो चित्ती अहंती ठाव जिभे सकळ ते नवल अहंकार नवल घडतं तिथं सामान्यामध्ये मात्र नवल घडतच नाही सामान्याची सामान्य स्थिती राहते म्हणून श्रवणा माझी ऐता मोक्ष आहे खरं तर हे सगळं या अभंगाचा विषय सुद्धा आहे कर्मकांड परमार्थातली करून ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही स्वरूपता प्राप्त होत नाही आहे जाऊया आपण खाली जाऊया काय अडचण नाही आहे पण हे ऐकल्यानं नुसत्या साध्या नमस्कारानं सुनता
याजसाठी संत पाये हे सेवावे. संतांच्या संगतीत राहिला, संतांचं एक वेळ दर्शन झालं, संतांचं नाव घेतलं तरी मुक्त व्हाल, संत कृपा झाली तर बास आहे. हरिप्राप्तीशी उपाय धरावे ते संतांचे पाय, तेने साधती. या अभंगामध्ये सगळी परमार्थिक साधनं सांगितलेली आहेत वरच्या 3 चरणामध्ये. खरं तर या अभंगाचा विषय ब्रह्मज्ञानाचा अधिकारी कोण एवढाच निर्देश आहे. संतपर हा अभंग नाही आहे. करायचा असला घ्यायचा असला तर काय अडचण नाही. एक दिवशी झाला असला तर दुसऱ्या दिवशी संतपर सोडवायला घ्यायला हरकत नाही. असू द्या. या अभंगामध्ये ब्रह्मज्ञानाचा अधिकारी कोण एवढाच विषय. ब्रह्मज्ञानासाठी जी साधनं उत्पन्न केली साधू संतांनी शास्त्रकारांनी जी केली असली ती कर्मकांड परमात्मिक आणि ते करण्यातच आपण परमार्थ म्हणायला लागलोय. परमार्थ तिथं नाही आहे, परमार्थ अन्यन्यतेमध्ये आहे. आवडीने भावे, प्रेम आणि श्रद्धायुक्त अन्यन्यता नसेल तर परमार्थ घडत नाही. दिखाव्यानं होत नाही, अहंकारानं होत नाही, थोरपणा मिरून होत नाही. त्यासाठी तद्विती प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, तनु मनु जीवे चरणाशी लागावे हे आमच्याकडनं घडत नाही. हे पाठ आहे आम्हाला. ह्याचे आम्ही 2-2 तास अनेक प्रवचनं देऊ शकतो. समोरच्याला तोंडात बोट हात घालाय एवढं बोलू शकतो. पण ब्रह्मज्ञान भरोवरी भरले, तुडुंब भरले, सांगे आपण न करी. आमची अवस्था अशी आहे, बोलाचीच कडी आणि जीवन कोणीच तृप्त झाला नाही. म्हणून ते मग माऊलीनं म्हटले, मरका गुरुवानी रडके चेहरे. आडातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार. सांगणाऱ्याकडे ह्यातलं काही नाही आहे. सांगणारा अनधिकारीच आहे. अधिकाऱ्याचं सोंग घेतलंय माझ्या सकट सगळ्यांनी आणि ह्या सोंगाचाच बाजार मांडलाय. खरा परमार्थ कुठं राहिलेला नाही आहे. खऱ्या परमार्थाचा अंग एकच आहे. जोपर्यंत तुम्ही लहान होत नाही, जोपर्यंत तुम्ही लहान होत नाही स्वतःच्या पोराबरोबर, तुम्हाला वाटतं त्याला जन्माला मी घातलं, इतकं लहानपण आहे. लक्षात द्यायचं. जे बेटे ते हरिरूप. इथं तिथनं घरातनं सुरुवात करा. बाप थोर ब्रह्मस्वरूपाला पोचलेले कीर्तनकार बायकोला कुत्रेच किंमत देत नाही आहेत. नुने तो तिथं राहतं. लक्षात द्यायचं जरा. असं सूर्याजवळ एक दोष आहे, परिसाजवळ एक दोष आहे. त्याला अवकाश म्हटलेला आहे. परीस दुसऱ्याला सोनं करू शकतो पण परीस नाही करू शकत. त्याला अवकाश म्हटलं आहे शास्त्रामध्ये. आणि या साधनांचा अवकाश सांगितला या अभंगामध्ये टोटली सगळा. ही साधनच आम्ही करायला आलोय. ज्यासाठी करायची ते माहीतच नाही, तो हेतू आपल्याकडे नाही आहे. आणि ही साधनं करून कुणालाही ब्रह्मज्ञान होणं शक्य नाही आहे. साधनं ही परोक्षाची आहेत. स्वयज्ञानं होणं शक्य नाही आहे. वेद विकत आणून वाचता येतील, शास्त्र विकत आणून वाचता येतील. कधी संत मुखातून, गुरुमुखातून आणि तनु मनु जीवे चरणाशी लागावे. काय आहे ते, काय पुढे काय ते का असं आहे काय ते. माऊलीने चुकीचं लिहिलं असेल तिथे काहीतरी. ते उभी बदलाय पाहिजे ती. आम्हाला झाल्याशिवाय राहीत नाही आणि ते म्हणूनच त्यांनी लिहिले. अगर्वता जोपर्यंत आपल्याकडून कुठली साधनं घडत नाहीत, त्यातल्या एकाही साधनानं संतांनी साधनं केली नाहीत का? केलीत. आम्ही करतोय कशासाठी? मिरवण्यासाठी करतोय. आम्ही आज ही साधनं करतोय सगळी या अभंगात सांगितलेली पोट भरायसाठी करतोय. आम्ही ही साधनं करतोय सत्ता आमच्या हातात राहायला पाहिजे म्हणून करतोय. संतांना हे अपेक्षित नव्हतं. आम्ही देवपूजा करतो, तीर्थयात्रा करतो, आज सुद्धा सगळं करतो देव भेटावं म्हणून. त्यांना भेटायला विचारलं, पाचार्यावेना आला शिका. याला निराभिमानी म्हणतात बरं का. एवढी निरपेक्षतेचं अधिष्ठान असावं लागेल. तुला बोलवलं नसताना आलास का? तू यावास ही इच्छा धरून मी हे करत नाही. हे अधिष्ठान आहे या बघाचं. माप 10 प्रती असतील वेदावर टीका करणाऱ्या. आचार्यांचा वेद असेल आणि कुणाचा अनेक. नुसते ते पुस्तकं आणून स्वय अध्ययनानं होत नाही. मनोमार्गी गेला तो. आणि आमचा सगळा व्यवहार मनोमार्गाचा आहे. मनोमार्गाने हे सप्त घालणं, वाऱ्या करणं, दिंड्या काढणं, प्रवचनं करणं, कीर्तनं करणं, सप्त करणं, ह्या मिरवण्याच्या गोष्टीमध्ये आम्ही इतकं गुंतलो की हेच म्हणजे परमार्थ असं वाटायला आहे. खरा परमार्थ जो अंगीभूत यायला पाहिजे आपल्याकडे अन्य नेता, ती मात्र कुठेही एकाकडे यायला तयार नाही. यात मग जिभे सकळ शास्त्राचा सराव पहिलं सुरुवात होतं झाले. चित्ती अंती थावो. काय करायचा तो? ज्ञानेश्वर महाराजांना एक वेळ म्हणजे हरवतील समोरासमोर बसले तर. पण अहंकार केवढा आहे हे जोपर्यंत जात नाही,
अहंता जात नाही तोपर्यंत तुमच्या परमार्थाला काही उपयोग नाही असा सांगणारा हा अभंग आहे. थोडासा शब्दार्थानं पाहायचं झालं तर ऐकणारे जे मंडळी चांगले आहेत म्हणून सांगतो थोडंसं. असं समजायची गरज नाही की ह्यांना काय कळत नाही. हे कुठून आलं? आमच्या गावात माणसं साधी आहेत म्हणून तुम्ही म्हणल्या म्हणून म्हणत नाही. सगळीकडे ही अशी चर्चा राहते. त्यांना काय कळत नाही. कोणी सांगितलं तुम्हाला? समोरचा मुक्त नाही. कोणी सांगितलं तुम्हाला? समोरचा परब्रह्मस्वरूप नाही. कोणी सांगितलं तुम्हाला? कुठल्या अधिकारामध्ये निर्णय करताय तुम्ही? कुणी अधिकार दिला तुम्हाला निर्णय करायचा? मुळात अधिष्ठान आत्मस्वरूपाचंच आहे. तिथं आहे काय दुसरं काय सांगा? जग आहे. संसारूप जग आहे ना, मान्य आहे, बरं आहे काय. पण ज्ञानदृष्टी झालं तर जग अवघे देव नाही आहे का नाही? जगच देव आहे. तेव्हा शोधायची गरजच नाही. आणि जगातल्या प्रत्येक कणाकणामध्ये तोच आहे. रीता ठाव नाही उरला म्हणतोय का म्हणत नाही आपण चालल्यावर. मग ते जे म्हणतोय त्याच्या हिथं भान ठेवून आगायचं कधी त्याचं काय करायचं? त्याचं काय करायचं? असू द्या रामकृष्णारी. पहिल्या चरणाचा विषय आहे की ब्रह्मज्ञान म्हणजे काय. आता तुमच्यासाठी ब्रह्म वेगळं, देव वेगळा आणि संत वेगळे. ब्रह्म सत्यज्ञानानंतर गगनाचे प्रावरण नाही रूपगुण वर्ण. माझ्याकडे वेळ नाही आहे, कमी वेळेत सगळं दोन्ही पण बाजू सांगायचे आहेत. त्याबी आणि त्याबी. नाही रूपवर्ण गुणवर्ण जेते बरं का. ते परब्रह्म तुमच्या आमच्यासाठी आम्हासाठी अवतार तो ईश्वर देव झाला. आणि हे कळवळ्यापोटी आलेले आहेत बरं का. देव अपुरा आहे. परब्रह्मापेक्षा देवापेक्षा संतांचा महिमा श्रेष्ठ आहे. पद मोठा आहे, अधिकार मोठा आहे, म्हणून संतांना शरण द्यावं लागतं. आणि देव संतांच्या घरी गडी राहतो, मागे पुढे उभा आहे सांभाळीन. तर म्हणून संत याचा अर्थ, संत या शब्दाचा अर्थ वारकरी या शब्दाचा अर्थ अद्वैतपणा. ज्याच्यातला मी तूपणा गेलेला आहे त्याला वारकरी म्हणतात. आम्ही वार करणारे आहोत, वारकरी नाही. ले तर माळकरी आहोत. आपण वारकरी नाही आहे, आपण प्राकृतातले वारकरी आहोत. आम्ही वार केल्याशिवाय राहीतच नाही. आम्ही त्यासाठीच माळ घातले का कुणास ठाऊक वार करायलाच. वार करायचं आहे षडरूपीवरती, कामक्रोध लोभावरती वार करून मुक्त व्हायचं आहे. तिकडलं लक्ष न जाता फक्त आता ते सगळे रडगाणं गायला इथं वेळ नाही. असू द्या रामकृष्णारी. ब्रह्म म्हणजे काय की ज्याच्यापासून जग उत्पन्न होतं, जो या जगाला सांभाळतो आणि शेवटी हे सगळं जगत ज्यावर जाऊन मिसळतं त्याला ब्रह्म म्हणायचं. हां, ते ब्रह्म. आणि तेच परब्रह्म व्यापक आहे. पण भक्ताच्या कळवळ्यापोटी ते भगवंत म्हणून रूपाला अवताराला येतं. त्याला ईश्वर, देव, रामकृष्ण वगैरे देवदेवता, विठ्ठल, केशव म्हणता येईल. पण 12 नावं आहे ती विठ्ठल, केशव, माधवा ही ब्रह्मवाचक नाव आहे. ती ईश्वरवाचक नाव नाही आहे. ती दोन्हीकडे बसतात. ती रामकृष्ण ही ईश्वरवाचक नाम आहेत. ब्रह्मत्व श्रेष्ठ आहे, देवत्व त्यापेक्षा थोडं पण इक्वल आहे, का अडचण नाही आहे. पण संत ह्या दोघांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. मग संतांचे पाय जोपर्यंत तुम्ही सेवा करत नाही, संत संग करत नाही, संत दर्शन करत नाही, तोपर्यंत ह्या साधनाने तुम्हाला ब्रह्मज्ञान होणं शक्य नाही. हे सगळं जग कोण चालवतं आहे? माणसं चालवतात का? कोण चालवतं आहे? ईश्वर चालवतो. तो ईश्वर ज्याला म्हणतात त्यालाच काही वेळा ब्रह्म म्हणतात. हां, ईश्वर आणि परब्रह्मामध्ये फरक नाही आहे. त्यालाच बरं, कारण तो हे सगळं चालवतो आहे. चालवणारा मूळ शक्ती जी आहे तिला रंगरूप नाही म्हणून तिला काय ते एक नाव द्यावं म्हणून ब्रह्म असं म्हटलं आहे. त्याचं ज्ञान होणं गरजेचं आहे. पण ह्या पहिल्या चरणामध्ये ते ज्ञान होणं शक्य नाही असा दावा आहे जगद्गुरूंचा. ते ज्ञान देणारे वेदही कमी पडतात, शास्त्र 6 कमी पडतात. शास्त्र 6 जण आहे, 2 झाली तरी भांडणं लागतात. 6 जण असल्यामुळं अनेक वाद आहे. वाद असल्यामुळं निर्णय होत नाही. ऐसे नाना वाद करती नाही निश्चिती तत्वता. तत्व एक निश्चित नाही म्हणून शास्त्रांनाही कळलं नाही. कळलं मला करण्या वादामुळं. तप्यांचं पण असंच आहे. आम्ही चारोधाम केला. आमचं कसं आहे, इथं कोण आहे का चारोधाम केलेलं? इथं आमची सुरुवात होत आहे. वारी कुठली आहे? वार्षिक. आम्ही महिन्याची वारकरी. कुठे होते ते? मी पुढचा म्हणतो मी 15 दिवसाला जातो आहे. हे जे मी माझं आहे हे आलं की ते नाश पावतं परमामृताचं. आता असे तप अहंकार राहतो जपी तपीना. जप त्यासाठीच केला जातो देव भेटावा म्हणून. पण मी इतका केला, इतका कोटी केला, तितका कोटी केला, अमक्यात कोटी. जप तप ह्या सगळ्या गोष्टी ही परमार्थाची साधनं आहेत. पण ही जर
अन्यन्य भावानं जर संतांना गुरुना शरण जाऊन न केली तर कर्मकांड आहेत आणि कर्मकांडाचं फळ काय सुखदुःख ते इथले येते पृथ्वीवर ते कर्मशोभगानं पुन्हा भवरोग त्यानं जात नाही आहे. भवरोग जायचा असेल पुनरपी जननम पुनरपी मरणम हे जे भवचक्र आहे जे कशानंच बाधित होत नाही. दाढदुख ते कुडलिया गोळी खाल्यापुरतं कमी येतं, गोळी खाल्यापुरतं कमी येतं, गोळी खाल्यापुरतं कमी येतं, गोळी नाही खाली की दुखायला लागतं. तात्पुरता ओलाज आहे. एक दाढ काढावे लागेल मुळासकट, कारणासकट कार्याची निवृत्ती करायला लागेल आणि त्याचं औषध एकच आहे ते म्हणजे परब्रह्माचं ज्ञान स्वरूपानं करून घे ना बरं का. आता इथला अजून विषय सांगतो मोठ्यांच्यासाठी, म्हणजे मला काय कळते म्हणून सांगत नाही आहे, असा विषय असू शकतो. माझे आज जे मत मांडणार आहे ती चुकीचे असेल, कारण व्यक्तिसापेक्षता ज्याच्यात झालेले संस्कार हे ते आड येत असतात, त्यानुसार माणूस बोलत असतो. तर ब्रह्मज्ञानाचा अधिकारी कोण? वेद आणि शास्त्र नव्हे, ते परोक्षाचे अधिकारी असतील, अपरोक्षाचे अधिकारी नाही आहेत. कारण अपरोक्ष ब्रह्मज्ञानचे अधिकारी वेद नाही आहेत. आणि कोणत्या ब्रह्माचे अधिकारी कोण आहेत हा पुन्हा दुसरा प्रश्न येतो. सगुण परब्रह्माचे अधिकारी कोण आणि निर्गुण परब्रह्माचे अधिकारी कोण, असे 3 विषय तिथं आहेत. त्याच्यामध्ये ही साधनं नाही आहेत. दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं की शास्त्र अनेक आहेत, त्यांच्यात वाद आहे आणि तप जप करण्यामध्ये कर्मकांडामध्ये आपल्याकडून अहंता येते म्हणून शास्त्रही होत नाही. जप केला तर जप कुणाचा करावा, आपण करू नये त्यांचा जप करतो. आपण देवतांचा जप करतो. देवता अपुरे आहेत, देव एकच आहे आणि परब्रह्म त्याहून एक आहे बरं का. तेव्हा त्या शक्तिमान नाहीत म्हणून जप करत असताना त्या एकाचा करावा. आणि असा जप केला तरीसुद्धा अजून एक की संत नेहमी सावध राहतात. नलगे मुक्ती धन आणि संपदा म्हणजे सत्ता ऐश्वर्य नको, कारण या सगळ्या तिन्हीच्या ठिकाणी मोक्षात सुद्धा दोष आहे. या साधनातने दोष आहेत तो आपल्याला लागल्याशिवाय राहत नाही याचं भान ठेवून म्हणून ते निरपेक्ष आणि निराभिमानी आहेत. पण आम्ही करायला गेल्यानंतर काय ना काहीतरी आपल्या अंगाला आल्याशिवाय राहत नाही, त्यात आपण वाहवत जातो. महाराज बोललेने खरं होते, पाया पडा जा तिथं. ही एक साखळी सुरू होते. ही खरातला पण दिलती आणि बाळूमामाला पण दिलती, आसाराम बापूला पण दिलती आणि साईबाबांना पण दिलती. आता साईबाबांनी आणि बाळूमामाने ती पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या ती दिगाला भक्तीपंथी निरपेक्षतेने जगाला वाटली ठेवून न घेता ते अमर झाली. का ती हित सावध होते. नलगी मुक्ती तुम्ही देणारे माहीत होतं, संत ताकीद देतात तुझं आम्हाला काय नको बरं का. पण हे तुम्हा आम्हाला सुद्धा आता दिले, आपल्या अधिकारानुसार दिले. तिथं कुठं ती गडबड होते. हे जे नको असते तेच आपण घेऊन बसतो आणि फसवणूक होते. संत सावध होते, ही मंडळी सावध नाहीत, साधनं अपुरी आहेत. मग साधनं करायची काय करायची नाही, तीर्थयात्रा जप करायचं काय नाही, ते संतांनीच करावं, कारण ते निरपेक्षपणे करतात. निरपेक्ष केल्यानंतर ही साधनं प्राप्त होतात. त्यासाठी अन्यन्य भावानं शरण जावं लागेल. मग काय करा, तर संतांना शरण जा, संत गोरोबा काकांना शरण जा, म्हणजे तुम्हाला आम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त होईल असा सांगणारा हा अभंग आहे. पांडुरंगा करू प्रथम रमण, पांडुरंगा करू प्रथम रमण, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे हा अभंग श्री गुरु कावणेकर महाराज, श्री गुरु
वैकुंठवासी शकीन अवसरकर महाराज, श्री गुरु राऊत महाराज ह्या मंडळींनी सिद्धांतिक भाषेत सोडवावा. इथं आहेत सवंगडी बरं का, ज्यांची 30-40 वर्षे गुरूंच्याकडे साधना झालेली आहे, ते सिद्धांतिक भाषेमध्ये हा अभंग सोडवता त्यांचा अधिकार आहे. एकदा तुका झाला असे तूप ते खाली येणं शक्य नाही ना, तुपाचं रूपांतर होत नाही, ते खाली येऊ शकत नाही राजा राणीमध्ये. आम्ही दृष्टांतिक भाषेमध्ये कथा रूपानं हा अभंग सोडवता येतो, सांगण्याचा प्रयत्न करूया. बघू तुम्हाला आवडेल न आवडेल, कोण बोलेवी ते हरी न बोलून घेणारा हरीच आहे. तुम्ही संत मायबाप कृपावंत सेवा करून घ्या. ब्रह्मज्ञान होणं अवघड आहे, ज्याचं ज्ञान होणं अवघड आहे ते ब्रह्म परब्रह्म म्हणजे काय ते कळलं तर त्याचं ज्ञान होणं कळेल. आता शास्त्राबद्दलच की थोडीशी विषयानुरूप व्याख्या थोडीशी कमी जास्त शब्दानं होते, व्याख्या तीच असते, शब्द मागं पुढं होतात. ज्यावेळी विचारलं ते ब्रह्म म्हणजे काय तर सांगितलं की मी आहे आणि मी असा तसा नसून मी असा आहे याची जाणीव विसरणं याला ब्रह्म म्हणतात. मगाशी सांगितलेला अभंग वेगळा, आनंद अद्वय नित्य निरामय हे पण तिथं ब्रह्म सांगितले. पण ह्या अभंगानं जायचं झालं तर सोपा मार्ग काय, ज्यांना उपदेश करायचा आहे आचार्यांच्याकडे जेव्हा गेला, मी ब्रह्म कसा आहे सांगा, सांगितलं तिथला विषय आहे तो. तुला दिवसा कशाने दिसते, सूर्यानं, रात्री कशाने दिसते, दिव्यानं, डोळे झाकले कशाने दिसते, बुद्धीनं, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय, आणि तुला अंधार कोथळीत घातलं तर कशाने कळते, माझ्या बुद्धीनं कळते. मग आता सगळं कळणारा कोण, तूच आहेस की, तुला सगळं कळते तुलाच, देखवी दाखवी एक नारायण, तूच तू आहेस आणि तू वेगळा कुठं आहेस. अधिकारानुसार असू दे विषय. इथं काय सांगितलं की मी आहे आणि मी असा तसा आहे याची जाणीव विसरणं याला परब्रह्म म्हणतात. आणि संत नेहमी इथं होते. संतांना विचारलं तुम्ही कोण आहात, तर मी वासुदेव तत्वता. आम्हाला विचारून बघा, मी बाळगिरी महाराज, माझा बा असा होता, आमचं तसं आहे, मी तसं आहे. रावणानं म्हणायचं मी असा आहे तसा आहे, मी असा तसा आहे हे ज्याचं गेलं ते पण ब्रह्मस्वरूप आहे, काय अडचण आहे त्याच्यामध्ये. जीव ब्रह्मेव ना परा, जीव ब्रह्मापेक्षा वेगळा कुठं आहे, कधी आहे, कधी जीव ब्रह्म वेगळा नाही आहे. जीव मी आणि माझं म्हटल्याशिवाय जीव राहत नाही आहे, आणि ज्याच्या मुखामध्ये मी आणि माझं येत नाही तो परब्रह्म स्वरूपात आहे. संत कधी मी माझं म्हणत नाही, आम्ही म्हणतात, आणि आम्ही मी म्हटल्याशिवाय राहत नाही. आता कीर्तन कोण करायला आलंय, पांढरं करायला मी करायला आलोय, मी करायला आलोय, मृत कोण वाजवायला मी वाजवायला आलोय, इथं आमचं सुरुवात आहे. लय शिकलोय मागं, आमचं मी अहंकार येते. जीव हा ब्रह्मरूप आहे. आता तुम्ही प्रत्येक सगळेजण अगदी सोपं करून सांगू का, आपण गुरुना शरण गेलो, गुरुनी सांगितलं, एक 10 वर्ष त्यांची सेवा केली, सांगितलं 4 वेद शिकवले, 6 शास्त्र शिकवली, 18 पुराणं शिकवली, वर्णन कुणाचं केलं, परब्रह्माचं, बरोबर आहे ना. आणि शेवटी वाक्य काय सांगितलं, तत्त्वमासी. जे मी सगळं सांगितलं ते कोण आहेस, ते तूच आहेस. स्वतःकडे बोट नाही गेलं. आमचा वारसा कशाचा हे लक्षात घ्या, हे गुह्य इथलं, इकडं बोट नाही केलं. आम्ही समोरच्याला मोठेपणा देऊन, शिष्य म्हणजे पुत्राला मोठेपणा देऊन बाप लहान होतो, हा आमचा वारसा आहे भक्तीचा, लक्षात द्यायचं. असं झालं तरच ब्रह्मज्ञान होतं, साधनाने, अन्यथा नाही आहे. तर या साधनेमध्ये ती साधनं साधत जातात, हा भाव यायला पाहिजे. बस सगळं सांगून झाल्यानंतर देव म्हणून सगळे देवीतच आहे. चाले शरीर कोणाच्या सत्य कोण बोलवी दे, बोलणारा हरीच आहे. खाली बसून बोलले दे, वर बसून बोल दे, बोलणारा कोण आहे, बघणारा तोच आहे, दाखवणाराही तोच आहे, हरी तिथंच आहे, काय अडचण नाही आहे. जीव कधी म्हटलेला आहे, मी करतोय, आम्हाला वगळून बघा सप्ताह होतोय काय, जीव आहे, जीव झाला. माझं कीर्तन ठेवलं नाही, जीव झाला. कर्तृत्व आणि भोक्तृत्व स्वतःकडे जो घेतो त्याला जीव म्हटलंय, नाहीतर तो देवच आहे. ज्यावेळी, कारण परब्रह्माकडे अविकारत्व, अविनाशित्व, नित्यत्व, लक्षात आलं का, निर्गुण निराकारत्व आणि निराभिमानत्व ही लक्षणं आहेत ना त्याची सांगितलेली, त्याला परब्रह्म म्हटले, त्याला देव म्हटलेलं नाही आहे. देवाकडे सगळंच आहे जे आमच्याकडे आहे ते, संतांच्या इकडे काय नाही आहे. परब्रह्माकडे आणि संतांच्याकडे म्हणून त्यांचा अधिकार एक आहे. म्हणून त्या परब्रह्माला संतांच्या घरी श्रीखंड्या रूपानं 36 वर्ष राहावं लागतं. आता सुद्धा तो तुमच्या आमच्या घरी मागे पुढे सांभाळतोय आम्हालाच, पण आमचं म्हणणं आहे मी सांभाळतोय माझ्या बायका पोरासनी, म्हणून आम्ही जीव. जीवानं ज्या दिवशी कर्तृत्व भाव आणि भोक्तृत्व भाव टाकून देऊन मी या देहापुरता परिच्छिन्न नसून ज्यावेळी व्यापकत्वाचा बोध घेईल त्या दिवशी तो परब्रह्म आहे. इथं संत स्थिर राहत होते, त्यांनी सांगितलेलं आहे
की असं स्थिर झाला नाही तर काय होईल अभंगाचं पहिलं चरण. ब्रह्मज्ञान कजरी करा उठाऊटी. कळे उठावते. ब्रह्मज्ञान जरी कळे उठावते. ब्रह्मज्ञान कजरी करे उठाऊटी. जरी काही पुणी वेदशास्त्रे, ही पुणी वेदशास्त्रे, जगाचे भांडण तपस ब्रह्मज्ञान जरी कळे. संत म्हणतात देव हितच आहे तर आहे. संत म्हणतात देव तुम्हाला कळणार नाही तर कळणार नाही. संतांचं वचन आहे ते. ब्रह्मज्ञान कळणं सोपं नाही, संतांचं वचन आहे, अवघड आहे ते. ते सांगायसाठी ज्या शास्त्रांचा ज्या वेदाचा जन्म झाला ते अंमलात आणण्यासाठी ज्या ब्रह्मदेवाचा जन्म त्यांना कळलं नाही तर आम्हाला कसं कळेल. कठीण आहे. ज्या अर्थी संत म्हणतात हे कठीण आहे त्या अर्थी ते कठीण आहे. किती कठीण आहे? अति कठीण आहे. कठीणातलं कठीणातलं कठीण आहे. एवढं सोपं नाही ते. ही सगळी कर्मकांड करूनही शक्य नाही आहे बरं का. हां, तर शास्त्रानं विचारलं खरं किती आहे एखादा दृष्टांत सांगा. म्हटले ब्रह्मज्ञान होणार नाही असं समजू नका. एखादा साधा माणूस पुण्यतिथी पुण्य नक्षत्रावर जातो सहज जाता जाता. तो वारकरी नसतो, तो कीर्तन प्रवचनकार नसतो, सप्ताह नियोजक नसतो, तो ह्यातलं काही करत नाही, चांगलं खातोय पितो सहज निघून जातो. आणि असं खाणाऱ्या पिणाऱ्यासनी बीपीची गोळी असती, शुगरची गोळी असती, दम्याची गोळी असती. खाली ते वांग्याची भाजी खाल्ले की हा म्हणजे ते मुळं अधिष्ठान विपरीत झालं म्हणून परिणाम विपरीत आहेत, बाकी काय नाही. सांगण्याचा हेतू काय, एखाद्याला एका वाक्यात सहस्र ब्रह्मज्ञान होऊ शकतं, एखाद्याला दर्शनानं होऊ शकतं. का ना वचनाच्या बेटी संतांची वचन आहे ती. संत दर्शने हा लाभ एका क्षणात होणारी गोष्ट आहे. तरी पण हे अवघड आहे म्हणून सांगतात. तेही सत्य आहे, हे सत्य. किती अवघड आहे. ब्रह्मज्ञान होऊ शकतं तुम्हाला या क्षणी. आता मला सांगा, आता या ठिकाणी मी नावं घेतो ते आठवत होते का बघा. आता आपण ब्रह्मस्वरूपच आहे. सून आठवत होती काय, नातू आठवत होता काय, सून तिथे चुरून दहीलुणी खाती काय, काय आठवत होतं काय, त्यातलं घरदार बायकाबरोबर काय आठवत होती. स्वरूपता येत नाही, ब्रह्मज्ञान येऊ शकतं. अहो ते नित्यच आहे, तुमचं स्वरूप आहे आपलं. ते आत्मस्वरूपता हीच ब्रह्मस्वरूपता आहे. आणि वेगळा कुठला? आत्मा हाच परमात्मा आहे. ब्रह्मज्ञान ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्मस्वरूपता, आत्मस्वरूपता, स्वरूपता याचंच ज्ञान ब्रह्मज्ञान. त्याचं ज्ञान होणं, दुसरं काय त्याच्यामध्ये. फक्त ते संत सांगतात, गुरु सांगून सुद्धा. बरं हे आम्ही ऐकलं नाही का हो 418 तत्वमसी मोठ्या मोठ्या अधिकारी पुरुषांच्या मुखात नाही ऐकले. का बिंबलं नाही ते? याचा आता खाली शुद्ध झालेलं नाही, शुद्ध बीजापोटी पडलेलं सालगमती तिथंच येऊया, काय अडचण नाही आहे. किती अवघड आहे ते सांगायचं आहे. ब्रह्मज्ञान होणं किती अवघड गोष्ट आहे. त्यातलं शेवटचं उदाहरण सांगूया. जर एखाद्या आता ते जे व्हेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्ष उचलून आणला, जिथं राष्ट्राध्यक्षच जर संकटात असेल तर तो देश कुणाचं संरक्षण करायचं सांगा बघूया. हे शेवटचं उदाहरण झालं. तसं यातलं शेवटचं उदाहरण सांगतो. हां, विरक्ती वाचून ज्ञान तगण्याची नाही. मान्य आहे. अधिष्ठानचं म्हणजे विषयाचं तर अधिष्ठान योग्य आहे. हां, विरक्तीकडून वैराग्य यावं. पूर्ण वैराग्य शुकांचं दुसरं उदाहरणच नाही आहे. काय आहे याच्या पलीकडे काय उदाहरण आहे का? जाऊ. मग जन्म कुणापासून झाला? शुद्ध बीजापोटी. 22 अवतार ज्यानं बादरायण म्हणून नारायण म्हणून स्वरूपानं घेतले, त्या शुद्ध बीजापोटी जन्म झाला.
आईच्या पोटात 12 वर्षे होते. बाहेरचा डीजे विजे काय ऐकलं नाही. शांताबाई यातलं काय ऐकलं नाही. काय ऐकलं? बाहेरचा कशाचा आवाज आला नाही. बाच्या तोंडात दररोज 12 वर्षे 24 तास ब्रह्मज्ञान होतं. वेदांच्या रुच्या होत्या, ज्यानं सर्व विषय जिंकलेले होते. फक्त जरा असा संशय राहिला, चिकटून याचं भान म्हणा, संशय नव्हे, एक भान. संतांना जे असतं सावध झालो. आम्ही बेसावधच आहोत सगळं ऐकून सुद्धा. आम्ही एवढे कोडगे झालोत की सांगत आपण पाप करतोय, कुकर्म करतोय. सावध होते. 3 देवांचं दर्शन झालं. नीट पहा, नीट किती अवघड आहे. शुद्ध बीजापोटी जन्म, 12 वर्ष आईच्या पोटामध्ये ब्रह्मज्ञान ऐकलं, श्रवण केलं. कुणाकडून केलं? स्वतः व्यास महाराज बादरायणांच्याकडून. बाप आहे तो. 3 देवांचं दर्शन झालं. तरी नागड्याबाईंनी सांगितलं तुम्हाला देहबुद्धी आहे, त्याला नाही. एवढा नागड्याबाईंचा एक शब्द काना पडला, एवढं शुद्ध बीजाच्या पोटी ढवाळलं. ब्रह्मज्ञान जरी एके दिवशी कळे, लक्षण त्याचं सांगितले, तात्काळ हा गळे अभिमान तो आमचा कधी जात नाही. अभिमान लागे सुखाची पाठी, अभिमान लागे सुखाची पाठी, अभिमान लागे सुखाची पाठी, अभिमान लागे. व्यासे उपराटी दृष्टी केली. व्यासे उपराटी दृष्टी केली. व्यासे उपराटी दृष्टी केली. व्यासे असं बस झालं. अभिमान लागे सुखाच्या पाठी, व्यासे उपराटी दृष्टी. काय उपराटी केली? संसारी पुरुषांना साधूकडे जायचं असते वैराग्याकडे गुरुपणा करायला. हे तर पूर्ण वैराग्य 700 बायका भोगड्याकडे पाठवलाय. या अभंगाचं पहिलं चरण आहे. ब्रह्मज्ञान जरी एक घडी एक वेळ होत नाही असं समजू नका. तात्काळ अभिमान गेला, हे लक्षण त्याचं सांगितलंय. आणि आमचा जात नाही. तो गेला तरी आल्याशिवाय राहीत. ते मामा जसा गेला की तुम्ही भांडत होता आणि गेला, तुम्ही भांडाल सांगून खोटं गेलो. तो जसा मामा येतो ना तसा अहंकार आमचा मामा आहे. जर अशा शुकांना, एवढ्या शुद्ध स्वरूपातल्या शुकांना अहंकार झाला, ब्रह्मज्ञान गेलं आणि घासून घ्यावं लागलं नंतर संसारी पुरुषाकडनं, आणि मग प्राप्त झाले ते. इतका अवघड आहे. ब्रह्मज्ञान जरी कळे उठी, तरी का हिमपुटी वेदशास्त्रे. मग आता तुमचं असणारं हे नामसंकीर्तन साधन सोपे आम्ही घ्यायला तयार नाही. आता कडू लागते. मला वाटते 2025ला 5 सेवा घडल्या. 360 दिवस मी घरातच होतो. वर्षाचे दिवस 365. नामसंकीर्तन 700 गावात वारकरी, सप्त्यापुरता हरिपाठ गावात देवळात. देवाला निवेद सप्त्यापुरता 2 दिवस 7 दिवस. बाकी इतर दिवशी देव जेवत नाही. हे आमचा परमार्थ. आणि नाकं वर करून आम्ही जगतोय, फोटो कलरमध्ये छापून. आणि पदव्या आमच्या काय बघाव्यात पाठीमागच्या. बोंबलत जगभर कीर्तन करत, त्यात गावातल्या देवासनी सप्त करायचं माहीत नाहीत. एवढं सोपं होते ब्रह्मज्ञान. एवढं सोपं आहे ते. जाता जाता टिर्या बांधून आणि गोळा करून होते होय ते. असं असतं का ते? सोपं आहे ते घ्यायला कोण तयार नाही. सांगणारे घ्यायला तयार नाहीत. आणि मग अवघड कसं घेतील? मग तुमचं अवघड आहे तर आम्हाला नकोच म्हटले ते. फक्त ते अत्यंत अवघड असणं ब्रह्मज्ञान नको. फक्त त्याची गरज काय ती सांगा. संतांना विचारलं तर सांगितलं, बाबा रे, एखादा आंबा चांगला हापूस आणला इथं वागवला, 10 वर्षानं त्याला 100 आंबे लागले, पुढल्या वर्षी 200 लागले. ते 100 गावात नाही गेला. चांगला हापूस आंबा बाग केली होती. त्यातला अमेरिकेला गेला, तिकडे गेला. त्याचा जन्म मृत्यू त्याचं जे चक्र आहे ते आता पृथ्वी संपली तोपर्यंत थांबणं शक्य नाही. त्याच्या पाठीमाग लागलेल्या अध्यात्माच्या भाषेत त्याला बहुरोग म्हणूया. पुनरपी जननम पुनरपी मरणम. हा बहुरोग लागलेला आहे. हा चुकवायचा झाला तर जर एखाद्या जन्मात चुकून जरी ब्रह्मज्ञान झालं नाही, आता जे प्राप्त झालेला मनुष्य देह आहे, पुण्यवंत झाला तर देवता, पापी झाला तर जनावरं,
पण दोन्ही समान झालं. पापुण्य करून जन्म येतो प्राणी. इथं आला तर मात्र स्वतःचा उद्धार करून घ्यायलाच द्याय. पण इथं जर ब्रह्मज्ञान समजावून घेतलं नाही, जे सहसोपं प्राप्त आहे ते त्याचं घेतलं नाही, तर हे जे भवरोग आहे हा चुकणं शक्य नाही. भल्या भल्याना चुकलं नाही. यानं सगळ्यांना रडवलं, देवतांना रडवलं. लक्षात द्यायचं. हां, बऱ्याच जणांना, सगळ्या जीवांना रडवलं. आणि हे जे आहे हे साध्या औषधानं जाणार नाही. हे भवरोग जाण्याचं एकमेव औषध काय असेल तर ब्रह्मस्वरूपता, आपली स्वस्वरूपता कळायला पाहिजे. भवरोगाला आलं की दोन गोष्टी येतात. संसार पाठीमागे लागतो आणि संसार मागं लागायला ध्येय दिला जातो. दोन्हीही परमार्थाला बाधक आहेत आणि ब्रह्मज्ञानाला बाधक आहेत. संसार दुःख मूळ संसार दुःखमूळ आहे. शरीर दुःखाचे कोठार आहे. दोन्ही साधनं परमार्थाला आणि ब्रह्मस्वरूपाला जायला मोठा अडथळा आहे. अज्ञानाच्या अंगाने वापरलं तर ज्ञान होतच नाही आहे. ज्ञान झालं तर मग शरीर उत्तम चांगले. ज्ञान झाल्यानंतर ते गिळायचं आहे पुढे जाऊन अजून. ते शेवटी तिथं आणि ते एक अवस्था आहे. तिथं ते ज्ञान होणार चालत नाही. मी ब्रह्म म्हणून चालत नाही. तिथे अजून एक धोका शेवटचा सांगितला आहे. असं द्याविषयी चालू द्या की हे सगळं करून हे जर सगळं संसाराला सकळ दुःखाची स्वरूप दिले बरं का. आणि हे जर का करायचं तर सकळ दुःखाची म्हणजे हा पुनरपी जनन मुळासकट कार्यासत कार्याची निवृत्ती करून संत स्वरूपाला परब्रह्म स्वरूपाला पोचायचं जर असेल तर सकल दुःखाची निवृत्तीने परमानंदाची प्राप्ती करायसाठी तुम्हाला ब्रह्मज्ञानाची गरज आहे. पण ते ब्रह्मज्ञान जरी कडे उठावटी तरी का हिंपुटी वेदशास्त्रे साक्ष दिलेले तुकोबार यांनी सांगितले की पाये पाच आणि वेचिनी बळे कुणी वेदापासून आगळे की शेषाऊनी तोंडागळे बोलके आती तेही अंतरुणातळ उठी दडे एरून येती नेती म्हणून बहुडे येत सनकाधिक वेडे पिशे झाले. श्वासापासून परब्रह्मापासून उत्पत्ती झाली वेदांची. आत्मज्ञानाचं बळ घेऊन जन्म झाला. उत्पत्तीचं कारण होतं जगाला आत्मज्ञान द्यायचं होतं. आत्मज्ञानापासून उत्पत्ती. आत्मज्ञानाचं बळ घेतलं. हेतू होता जगाला ब्रह्मज्ञान द्यायचं होतं. त्या वेदालाही सांगता येत नाही असं जगद्गुरूंचं म्हणणं आहे. तो हा पंढरीचा राणा नयनुमाना श्रुतीशी अनुमानेना हो सगुण काय निर्गुण सांगता येईना. एक प्रमाण झालं. वेदाला सांगता येत नाही. शास्त्राकडे अहंता आहे. प्रत्येकजण माझं खरं म्हणतंय. त्यामुळे एक तत्व निश्चित नाही म्हणून त्यांच्याकडूनही होणं शक्य नाही आहे. म्हणून वेदशास्त्र ही तुम्हाला तुम्ही घरी आणून जर स्वतःच्या मनानं अध्ययन केलं तर ते ज्ञान प्राप्त होणं शक्य नाही आहे. अहंता वाढत जाईल आणि मग शास्त्र भांडतात कशी कुणाकुणाच्या बळ झालं ते अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं. शास्त्राचे भांडण शास्त्राचे भांडण कपटी साठण
तपती साठण याजसाठी पूर्वीचे प्रमाण शास्त्राचे भांडण वेदाचा अधिकार झाला, शास्त्र आली, शास्त्र अनेक मुखान आहेत, शेष पण अधिकारी आला, एरू ने तुई नेती म्हणून दौडे, त्याला तर अनेक तोंड होती, तो एका वेळी अनेक कामं करत होता, काय अडचण नाही आहे. पण तो बोलायला लागला, त्याच्या लक्षात आलं बाकीचं कोणच बोलत नाही आणि मीच मूर्खासारखा आता बोलाले तसं बोलाले. हे मूर्खपणच आहे बरं का, हे करून घेणं सोंग काढणं मूर्खपणाचं आहे. आणि ह्याला आम्ही खरं मानतोय. इथं आमची ज्ञानदृष्टी नसल्यामुळं हे इतकं सोपं नाही, ते इतकं सोपं नाही, पण अवघड काहीच नाही. पण ज्या अर्थी संत म्हणतात त्या अर्थी हे अवघड आहे, हे लक्षात द्यायचं. हजार तोंडानं सांगता येणार गप बसायची पाळी आली त्याला. जसा वेद मौनाला तसा त्याला अंतरुणा तळवटी दडे, गप म्हणला झोपल्यानं बरं झालं. ब्रह्मदेव भूमी नाभी कमलातून आयोनी जन्म झाला. परब्रह्माचं पहिलं अपत्य जीव, लाडका मुलगा, पहिला प्रत्येकाचा लाडका असतो, तसा देवाचा लाडका होता. भांबावला, शांत राहायला सांगितलं, तप करायला सांगितलं, जप करायला सांगितला. आणि ते झालेलं परब्रह्म जे ब्रह्मज्ञान आहे ते वेदासह दिलं आणून त्याला घे म्हणून. त्याचं अध्ययन केलं. जन्मदाता बाप आहे. किती अवघड आहे ब्रह्मज्ञान होणं. बापापासून परिशुद्ध परब्रह्मापासून जन्म झाला नाभी कमलातनं बरं का. बापानं ज्ञान दिलं, उपदेश केला. काय दिलं? ब्रह्मज्ञान दिलं, वेद दिले, शास्त्र दिली. विकार गेला, देवळच कुठं नाही तिची. कारण परब्रह्म हे अविकारी आहे. विसरायचं नाही ती लक्षणं. ती लक्षणं ठेवून तिकडली लक्षणं ठेवून परब्रह्माचं वर्णन करायचं नेहमी. आणि कृष्ण अवतारामध्ये संशय याचा तसा आला, चोरी केली करायची तशी. मग हे जर विकार येत असतील तर हे अमक्याचा पोरगा आहे म्हणून अमकं करून अशाने ब्रह्मज्ञान होत नसते. ते नाही होते तसं, तशाचं नाही, ते तसाचाही विषय नाही आहे. शास्त्र सहा आहेत बरं का. विठ्ठल 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 कुंडलिक वरदा ज्ञानदेव बघा. जरा विचारसागर वाचून आलोय तरी पण बघा म्हणजे कसं असतंय, अभ्यास असले की जरा अवघड होते. तर तसं वाचसात लंगडी काय चालती हो. पण गाईन मुंडकवर काढायचं म्हणते की जरा अवघड होते. रामकृष्णारी. 6 शास्त्र न्यायिक, वैशेषिक, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. यांच्यात वाद काय आहे की ते परब्रह्म म्हणजे मला कळले, मलाच कळले, ते तुला कळायचं नाही. प्रत्येक शास्त्राचं भांडण काय चाललंय, तुला काय कळतंय? आमचं नेहमीचं वाक्य, ग बस तुला काय कळतंय. तिथनं एवढं ऐकून सुद्धा गाडीत गेले की ग बस तुला काय कळतंय. हे आमचं कळते जाईत नाही तोपर्यंत कळणार नाही. शास्त्र न्यायिक आणि वैशेषिकांना विचारलं असंच आहे का बघा. ते कुठलीही वस्तू, खडू घ्या, घासा, अणू पडतात. कोळसा घ्या, अणू पडतात. दगड घासा, सिमेंट, अणू पडतं. हे कणाकणाने तयार झालेलं आहे. हे सुद्धा कशाचं आहे? हे सगळं जगत परमाणूपासून उत्पन्न झालेलं आहे. असं दोघांचं आहे. एकाचं म्हणणं 9 परमाणू आहेत, एकाचं म्हणणं आहे 17 परमाणू आहेत. आणि ते परमाणू हे ईश्वरत्व आहे. तुमचा वेदातला ईश्वर ब्रह्माशी आमचा काय संबंध नाही, असं त्या दोघांचं म्हणणं आहे. त्यांचं हे सत्य आहे ते अर्धसत्य आहे. पुढं खाली जाऊ. न्यायिक, वैशेषिक. सांख्यशास्त्रकारांचं म्हणणं आहे की त्रिगुणात्मक प्रकृती हे जगताचं कारण आहे. जेव्हा त्यांना जगताचं कारण विचारलं त्यावेळी त्याला वाद आहे की या जगाचा मालक कोण आहे. मला कळले, तुला काय कळते? मग जड आणि चेतन एवढं सगळ्यांना कळते. आता काय अडचण नाही आहे. जोंधळा जड आहे, माती जड आहे, पाणी जड आहे, पण एकत्र येतं त्यावेळी चैतन्य निर्माण होतं. मग हे चैतन्य कुणापासून झालं? त्यांचं म्हणणं आहे. काय अडचण नाही आहे. ते आहे तसं घेतलं ना ते वेदानं, काय असेल काय. योगशास्त्रकारांचं म्हणणं काय की तुमचं जे कर्म आहे हाच तुमचा देव आहे. आणि आता पटते काय बघा. आपला जन्म कर्म प्रारब्धानं झाला ना, कर्मानं झाला ना.
आणि आत्तासुद्धा जे करायला आलो आहे ते कर्मानं नाही करत आहे, हे कर्मात नाही आहे. धन्य आम्ही जन्म आलो, हे कर्माचंच फल आहे ना. आता इथं आहे ते आणि जे इथं नाही ते, आणि मरणारसुद्धा त्याचं कारण जागा ते कर्मच आहे की. मग आता साधा उदाहरण आहे, प्रभू रामचंद्राने रावणाला मारला काय कर्मानं मारला, असं सांख्यकारांचं म्हणणं आहे. कर्म. ज्यावेळी पतंजलीवाल्यांच्याकडे आल्यानंतर ते सांगितलं अदृष्ट हे तुमचं दैवत आहे. अदृष्टानं तुम्हाला उत्पत्ती स्थिती लय प्राप्त होतो, तेच तुम्हाला फिरवतं. तुमचं अदृष्ट हेच तुमचं दैवत आहे, हे अन्यत्र देव. आणि त्यांनी परमाणू मांडलाय बरं का, विशेष गोड आहे. तिघा जणांनी परमाणू मांडलेत, ईश्वर ब्रह्माचं कारण, न्यायिक वैशेषिकांनी ह्यानी. तर म्हणजे की प्रारब्ध, आपलं प्रारब्ध जे आहे ते आपल्याला तुका म्हणे भरे पोट करीना बोबाट, प्रारब्धची भरे पोट, त्याच्यात शेवटचं चरणा नाही रे. तुका म्हणे प्रारब्धची भरे पोट तुका करीना बोबाट, की आत्ता जे आम्ही करणार आहे ते जेवणार आहे हे प्रारब्धातलं होतं. जे खाणार आहे पुढ्यात काय येणार आहे माहिती आहे, त्यानं ठरवलं, त्या प्रारब्धानं ठरवले बरं का. चौपुत्र दशरथा मरण समयी एकही नव्हता, असं वर्णन केलेलं आहे की रामा म्हणजे पुत्र शोकानं टाचा घासून तो मेला. याचं कारण का, मागचं प्रारब्ध. तळ्याच्या काठी जी दोघंजण टाचा घासून मेलीत त्याचं. म्हणून तुमचं प्रारब्ध हे तुमचं दैवत आहे. आणि ज्यावेळी वेदाला विचारलं त्यावेळी सांगितलं की अभिन्न निमित्त उपादान कारण आमचा ईश्वर आहे. 6 जणांची 6 मतं बरं का. अभिन्न निमित्त उपादान कारण. आता उपादान याचं कारणाचा अर्थ काय सगळ्यांना माहिती, पण यांच्यासाठी सांगूया. गाडगं मडकं मूर्ती कशापासून बनते, कुंभाराचीच गली आहे, मातीपासून. तयार झाल्याने मोडल्यानंतर काय होते, मातीच होते. ज्याच्यापासून उत्पन्न होतं आणि ज्याच्या जातं त्याला उपादानकार म्हणायचं. कापसापासून कापड तयार झालं आणि ह्यातला बारीक बारीक काढला तर पुन्हा कापूस तयार झाला. कापसापासून वस्त्र झाली आणि ती पुन्हा परिच्छिन्न केली तर काय झालं, कापूस झाला. म्हणजे उपादानापासून उपादानापर्यंत वस्तू उत्पन्न होते त्याला उपादानकार म्हणायचं. सोन्यापासून अलंकार तयार झाले, वितळवले की सोनं होतं बरं का. तसं हे जगत कुणापासून उत्पन्न झालं, ईश्वरापासून उत्पन्न झालं. सत्ता कुणाची, स्थिती त्याचीच. आणि शेवटी जलप्रलय झाल्यानंतर जगताचा नाश झाल्यानंतर जाऊन कुठं पोचतं, सूक्ष्म रूपानं त्याच्याकडे. म्हणून उपादान कारणानं ईश्वरच आहे. आता दुसरं कारण सांगितलं, कापूस आणून ठेवला आपोआप वाती होतील का, माती आणून ठेवली आपोआप मूर्ती होईल का, गोळा सोन्याचा आणून ठेवला आपोआप अलंकार होतील का, करणारा कोणीतरी निमित्ती पाहिजे. असा या ईश्वराचा अभिन्न निमित्ती उपादान कारण आमचा ईश्वर आहे असं वेदांचं मत आहे. आणि ज्यावेळी या 6 जणांना विचारलं की ब्रह्मज्ञान होण्यासाठी काय करावं, एकाने सांगितलं एक म्हणती जप प्रमाण, एक म्हणती तप प्रमाण, एक म्हणती वेदाध्ययन, पुन्हा चरण एक म्हणती ऐसे नानावाद करीती नाही निश्चिती तत्वता. एक वाक्यता नाही म्हणून शास्त्रांचं भांडण चालू आहे. शास्त्रांच्या अध्ययनानं ब्रह्मज्ञान होणं शक्य नाही. विठ्ठल विठ्ठल उर्वी म्हटले, पूर्वी म्हटले आणि पुरी म्हटले. कसा ज्याचा शब्द असेल तसा. पुरी म्हणजे नगरात राहणारा तो. नारायण कोण, आयनामध्ये राहतो तो नारायण, हे अंगाने घेऊ आपण बरं का. उर्वी म्हणजे नारदांना पण म्हटले की जे अव्यातपणे हिंडतायत, जे जीव सप्त चिरंजीव आहेत आणि जे असे काही आहेत ते पोचलेले अविनाशी तत्वाला ब्रह्मस्वरूपाला पोचलेले ते महर्षी नारद. ह्यानी आम्ही जास्तीत जास्त कितली तीर्थ केली, महाराष्ट्रातली ले तर भारतातली केली, पाकिस्तान चीनमधली केलीत का, अमेरिकेतली केलीत का, समजा पृथ्वीला केलीत. उद्या काहीतरी नवीन सरकार भाजप आले, सगळ्या वारकऱ्यांना आता जे जे काही द्यायचं आहे त्यात एक कार्ड देणार आहेत. जगभरातली सगळी तीर्थयात्रा मोफत. स्वर्गातली तीर्थया ध्यान होतात का, पाताळातले होतात का. उर्वींचे भ्रमण यासाठी ब्रह्मज्ञान व्हावं म्हणून
दर्शनाला नारद महर्षी स्वर्ग 21 स्वर्ग सप्तपाताळ आणि पृथ्वीतलाची सगळ्या तीर्थाचं स्नान करतात. कळावाचा गुण गेला, विकारत्व गेलं, नारदाची नारदी झाली, विकारत्व गेलं, तीर्थ करून ब्रह्मज्ञान प्राप्त होतं, वाऱ्या करून हे सप्त काढून हे करून ज्ञान प्राप्त होतं. जर त्याला प्राप्त होते एवढ्या मोठ्या बाबाला प्राप्त होत नाही तर आमचं कुठं पोचायचं तेवढं सांगा. तेवढं ब्रह्मज्ञान जरी कडे उठाउटी तरी काही पुटी वेदशास्त्रे. आणि मग त्या शास्त्राने विचारल्यानंतर सांगितलं अभंगाचं 3रं चरण, याजसाठी जप याजसाठी तप याजसाठी पुढं सांगितलं काहींनी जप केला, काहींनी तप केलं, काहींनी अमाप ग्रंथ लिहिले. किती लिहिले मापता येत नाही. तुकोबरायांचा आक्षेप आहे बरं का व्यास महाराजांच्यावरती. मागासाचा जो अवकाश सांगितला ना, खरं तर पोटभर ज्या आवडीचा भाग आहे, गावोबा पुरणपोळीच खायला थांबला ना. गावोबा काय खायसाठी तूप घालून गरम गरम पोळी खाल्या, एक 4-5 खाल्या, 5 जात होत्या. गिरिजा मातेनं आणि प्रेमानं वाढली म्हणून 6वी खाली. आता वरती तुकडा जाईल असं वाटतंय नाही ना. तृप्ती झाल्यानंतर एक घास जाणं शक्य नाही आहे. सर्व ज्ञान वेदामध्ये ज्ञात आहे, त्याच्या पलीकडे ज्ञान नाही आहे. जाऊ एका टप्प्यानं. एकानं जप केला. जप कुणाचा करावा? विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. मगाशी सांगितलं नाही इकडे बघायचं, इकडं समोर बघायचं. कडू लागतं त्याचं कारण आहे. आणि सगळ्यांनी गोड बोलून पोटं भरण्याचा धंदा केल्यामुळे ही वाट लागायला आली. काळ्याचं पांढरं झालं, पांढऱ्याचं काळं केलं आणि परत पांढरं झाले. सोंग आहे ती सोंग डोंग. आणि बंद करा, ह्याने आपलं ज्ञान प्राप्त होत नाही. करू नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जप करायचा. विश्व हे ज्याचं रूप आहे त्या विष्णूचा जप करावा. आद्य स्वरूप आहे त्याचा जप करावा. या रागाबाड्याचा करू नये. मुख्य देवाचा जप करावा, मरक्या देवांचा करू नये. जप केला पण साधू संत आणि श्रीगुरु सावध होते. नलगे मुक्ती धन आणि ऐश्वर संपत्ता या अंगानं तिकडे घेतले बरं का. ते अंगात आणल्याशिवाय राहीत नाही. म्हणून ते त्या चुनिक नावाचा ऋषी होऊन गेला आणि त्यानं हे ओम नमोच्या आद्य स्वरूपाचा कार्य म्हणून विष्णूचा जप केला. खूप वर्षांनी ते केव्हा प्राप्त झालं कळलं नाही. आम्हालाही ते प्राप्त झाले. हे जे इथंच रडाले आमचं जे घोडं तटणार आहे आमचं ते तिथंच तटलेलं आहे, बाकी काय झालेलं नाही आहे. आणि बसले एक दिवस आणि त्या काळी माधांता नावाचा महासम्राट होऊन गेला. महाभारतामध्ये आपण महाभारतातलं सैन्य मोठं मानतो बरं का. महाभारतातलं सर्व त्याला महायुद्ध महाभारत युद्ध म्हणतो आपण. काय घेऊन बसला आहे? त्या काळी माधांता नावाचा जो महासम्राट होता, 7 अक्षौहिणी पांडवांचं सैन्य, 11 अक्षौहिणी कौरवांचं सैन्य, असं 18 अक्षौहिणी सैन्य असलेल्याला आपण महायुद्ध म्हणतो महाभारत.
माधांता सम्राटाकडे 72 अक्षौहिणी सैन्य होतं. तो राजा केवढा असेल, त्याचं राज्य केवढं असेल, त्याची सत्ता केवढी असेल. तो त्रिजली एकादश करत होता. अवघड आहे. सांगणारे किती करतात हा प्रश्न आहे. म्हणून आडाच नाही, म्हणून पोऱ्याचं येत नाही. हे सगळं सांगू वांगीचं चाललंय. बोलाचीच कडी बोलाचाच भात आहे हा. आणि नुसतं बोलूनच पोटं भरून चालले, नुसतं पोटं भरायची जायचं. लाज वाटायला तयार नाही आपल्याला, शरम वाटायला तयार नाही की आपण चुकायला आलोय, काहीतरी करतोय. गांभीर्य कणभर गांभीर्य आम्हाला परमार्थाचं यायला तयार नाही आहे. ते येणं गरजेचं आहे. नका सांगू आम्हाला पुढल्या वेळी, काय अडचण नाही आहे. खायची बैसुनी आम्हाला निर्णय दिलेले देवानं. 365 मी सांगितलं ना मगाशी, पण 2025 साली 5च सेवा केल्या मी. 360 दिवस घरात बसून आहे. काय अडचण नाही आहे. निवांत कचकच नाही. हे बोलून महाराजांना असं बोलायला नको होतं, मग आता हिने हाय तसं टाकणार, मग त्याला कळत नव्हतं का त्यानं असं म्हणायला. तेवढं डिलीट करा मायबाप, ते टाकूच नका कुठं. तुमच्या तिथं आल्या काहीतरी करूया थोडंसं. नाही पण गरजेचं आहे. गोड बोलणारा धोंड शिरा तोडल्यानंतर जगत नाही जीव, पुन्हा जन्म मरणाला येतो. एखाद्याच्या बोलण्यानं जाग येऊ शकते. कदाचित त्यासाठी मला पाठवलं असेल. मी धन्य मानतो की मला त्या कामासाठी पाठवले. लक्षात यायचं. असं माझी भूमिका मांडत असताना कोणाला कमी पण आहे, मी शहाणा आहे, मला शिंग सुटल्यात आणि हे मला कळलं, हा माझा भाव नाही आहे. मी त्यातलाच आहे, तुमच्यातला आहे. आमचं चुकाला आलं कुठे हे आम्हाला सांगणारे आवडत नाही आहे. आपलं चुकतंय कुठं, दररोज जे करतोय त्यात चुका होत्याला सांगणारे आपल्याला आवडत नाही आहेत. राग येतोय. हे जा एवढं कट करा. नाव येणाऱ्या महाराजांना ते व्यासपीठ चालकांचं नाव घेतलं की बघा, गाव आमचं, गल्ली आमची, आणि ते नावं घ्यायची सुद्धा अडचण तुमची. आमके नाही काय कसला गर्व आमचा जायला असू द्या. रामकृष्णारी जप केला. त्या राजानं राजस्वी यज्ञ करायसाठी अश्व सोडला. महाधांता ज्याचं 72 अक्षौहिणी सैन्य आहे, महाभारताच्या चौपट. तो अश्व आला कुठं, इथं तो साधू होता चुनक ऋषी, आणि येताना तुर्बे गाव लागतं ना, हां, तिथं ते अश्वाला होता. मग राजस्वी यज्ञ करायला 1 वर्ष 365 दिवस हत्तीच्या सोंडी एवढी 10 तूप लागतं. ते गोळा करायसाठी ते मांडलिकत्व आहे. तुमच्याकडलं तूप द्या. 1 लाख ब्राह्मणांच्या पंक्ती लागतात, त्यांना सोनं वाटायला लागतं, बसता उठा. 9 प्रकारच्या दक्षिणा द्यायला लागतात. आल्याबद्दलची बस दक्षिणा, बसावं म्हणून दक्षिणा, झोपावं म्हणून दक्षिणा, जाताना काहीतरी प्यावं म्हणून दक्षिणा, कपडे लत्ते धान स्वीकार करावं म्हणून दक्षिणा, जेवावं म्हणून दक्षिणा. इतक्या दक्षिणा आहेत. पुन्हा या 9 प्रकारच्या दक्षिणा द्यायच्या आहेत गुरुला. अवघड आहे, अवघड आहे. असं द्या रामकृष्णारी. ते गोळा करायला लागतं. त्याने ह्या चुनुक ऋषीला वाटलं हे काय आहे, ते एवढं वाजत गाजत आलेलं हा राजस्वी यज्ञ असं आहे. काय करायचा, ह्याला अडवायचा नाही कोणी. का अडवायचं नाही, आलं का अडवायचं नाही, मी अडविणार. अडवीला बांधला. आता शेवटी सैनिकांचं काम सांगायचं होतं ते सांगत गेले की एकानं आपला घोडा अडवलेला आहे. 72चे 2 भाग केले, 36 अक्षौहिणी. त्याचा 4था भाग केला. महाभारता एवढे सैन्य पाठवलं तुर्ब्याजवळ. राजानं सांगितलं जावा आणि ज्यानं कुणी अडवले त्याला काय करा, पराभव करून या जावा. ह्याला रिद्धिसिद्धी प्राप्त असल्यामुळे तिथं ते तयार आहेत असं कळलं. आता काय कुठं जायला लागत नाही. खटका मारला की इराणमधून इस्रायलमध्ये आणि इस्रायलमधून इराणमध्ये. तसं ते त्या साधूनं सिद्धीच्या जोरावरती पुतळा तयार केला आणि त्याला सांगितलं. त्यांनी पुढं पाय टाकायच्या आतच ते एका क्षणात ते महाभारत युद्ध 18 अक्षरांनी संपवायला 18 दिवस लागले. ते देवाला, हे महत्त्वाचा शब्द आहे, हे विसरू नका. माणसांना नव्हे. 18 अक्षौहिणी मारायला देवाला 18 दिवस लागले आणि 1 वर्ष नियोजन चालू होतं. आणि ह्यानं एका सिद्धीच्या जोरावर ती म्हणली हालचाल करायच्या जागेलाच 18 अक्षौहिणी संपवली. तिथं राजा धावत पळत आला. उबजेतेनाशी हा मेला तो मेला. चित्रगुप्तासमोर गेल्यानंतर चित्रगुप्तानं पाहिलं, अरे आमची परंपरा आहे गुरु सहस्रनामामध्ये ओम ऋषी संप्रदाय परंपराय नमः हा एक वचन आहे, नाम आहे बरं का, वाचलं असेल तर कळेल. काय आहे, साधू परंपरा आहे आपली, ज्यानं 6 धुतलेले ती. जे खळांची व्यंकटे सांगू ही परंपरा आहे आपली. ही परंपरा आहेत. हे सगळे किंबहुना सर्व सुखी झाले तर तू मला प्रसन्न झाला, ही परंपरा आहे आमची. अरे ते जगत चालवायसाठी तुला पाठवला होता.
बुडते हे जनन देखवे डोळा येतो कळवळ्यासाठी पाठवलं होतं. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्ट तुला खाली पाठवलं होतं जग सांभाळायसाठी. आणि तू हे काय करून बसला कुत्रा होऊन असशील, कुत्रा म्हणून हिंडशील, कुत्रा म्हणून. ते कुत्रा चुनूक ऋषी आहे, लक्ष द्यायचं. जप करून काय प्राप्त झालं? ब्रह्म प्राप्त झालं का कुत्र पण? विठ्ठल 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 पुंडलिक वरदानी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. तप केलं. तप पूर्वी करण्याची पद्धत होती. 4 आयुष्य असायची, 4 टप्पे असायचे. वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम शेवटी असायचा. नातरुंडाचं लग्न झालं की घरच्या आजोबा आजीनं थोडंसं किवुंड आणि मुकबहिरव व्हायचं असते तिथंच राहून. याला वानप्रस्थ म्हणायचा. नसलं तरी व्हायचं असते. म्हणजे पूर्वी होत होते, आता होत नाहीत. म्हणून आम्हाला हसू येते. आम्ही एवढे निर्लज्जच आहोत. ते जर जे हे झालं मारणार, घरात येऊन मारणार. आजचा दिवस बरं का. कोण बोलले ते हरिविनं, मला काय दोष द्यायचा नाही बरं का. असं करावं. संधी आहे. घरची तुम्हाला ज्यासारखं कुत्र्यासारखं कराल्यात याचा अर्थच आहे त्याची इच्छा आहे. हे कुणाच्या सत्तेनं चाललंय असं वाटतं तुम्हाला? बायका पोरं नातरुंड तुम्हाला छितू करायला कोणाच्या सत्तेनं? त्यांच्या सत्तेनं. त्याला कळवळ आहे, त्याला कळवळ आहे. माझं हे खाली पाठवलंय. हे जर मला सांगा पोरगं कलेक्टर झाल्यानंतर खरा आनंद कुणाला होतो? पोरग्याला का आईबापाला? आणि नापास झालं तर दुःख कुणाला होतं? आईबापालाच होतं. विठ्ठल माझी माता, विठ्ठल माझा पिता आहे, खाली पाठवलं हे कार्य करायला. नापास झालं तर त्याला दुःख होतं. जरा सुद्धा अहंकार राहिलेला त्याला सण होत नाही. म्हणून भक्ताला तो अनेक संकट घालत असतो. इथं जाणीव करून ठेवा ना. हे नुसतं ऐकून सोडून देण्याची गोष्ट. ज्या अर्थी मला माझी चित्तू कराल्यात आता मुकबहिर झालेलं बरं. राजापूर्वी पद्धत होती म्हणून त्यानं 1000 वर्ष सुख भोगलं आणि ठरवलं त्यानं आपण आता शास्त्रानुसार जायचं म्हणून त्यानं. आणि 4ही गोष्टी एकत्र केल्यावर का इंद्रिय कुठं लावली बघा. घे घे माझे वाचे विठोबा म्हणजे परब्रह्म बरं का. हां, तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. तुका म्हणे जीव एकच आहे ना, का अनेक आहेत? जीव एक आहेत का अनेक आहेत? इकडे गेले तर अनेक आहेत, तिकडे गेले तर ते एकच आहे. जीव ब्रह्मेनामधला जीव धरला तो एकच आहे. असू द्या रामकृष्णारी. हां, त्यानं हे सगळे इंद्रिय त्या एकाला लावली. तपाला बसला. 1 वर्ष आलं, 2 वर्ष आली, 5 झाली, 10 झाली, 100 झाली, 1000 झाली, 10,000 झाली, 20,000 झाली, 30,000 झाली, 40,000 झाली, 50,000 झाली. 60,000 वर्षी ही इंद्रिय लावली होती. कुठं? एका केंद्रावरती. पण अनादी काळापासून, अनादी म्हणजे या शब्दाला मापता येत नाही इतका संस्कार ऑइल बांधणं हे रंगलं आहे. आता हे तर रंग जाणं शक्य, पण संत दर्शनानं जाणार. एका क्षणात, एका दर्शनात, एका कृपेत, एका शब्दात. हे या अभंगाचा सिद्ध आहे. आणि ते जे मागचं आहे ते बोकांडीवर. जोपर्यंत ईश्वर कृपा, सद्गुरू कृपा होत नाही ना, शास्त्रकृपा होत नाही, तोपर्यंत हे डाग तुम्हाला सोडणार नाही. ते आल्याशिवाय राहत नाहीत. आणि त्यानं पाठवली तीच नाही रंबा. ती चालत आली छुम छुम करीत. 60,000 वर्षे डोळं तप करणाऱ्या माणसाचा उजवा डोळा कवा उघडला? आणि बाई तुम्ही कोण म्हटलं? काय बाई बघितली नव्हती काय? भोगा नव्हत्या. तप करून ब्रह्मज्ञान होतं, ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासही अमुपग्रंथ केले. आता फक्त तुम्ही मला मारू नका, मी तर वाद घालणार आहे थोडासा बरं का. जगद्गुरूंनी इथं अवकाश सांगितला मगाचा, की परीस हा काय करतो? सोनं करू शकतो पण परीस करू शकत नाही. वेदामध्ये जे ज्ञान आहे तेच ज्ञान, ते ज्ञान सोडून दुसरं ज्ञान आहे तेच उपनिषदामध्ये आले, तेच योग वशिष्ठामध्ये आले, तेच शास्त्रामध्ये आले आणि तेच कथेच्या रूपानं, दृष्टांतिक रूपानं पुराणात आले. ज्ञान एकच आहे. ते ज्याला प्राप्त त्यासाठी जन्म झाला होता. इतका व्यापक वेद होता तो. त्यासाठी त्यांनी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद 4 भाग केले. 4 विषय काढले बाजूला. यजुर्वेदाचा विषय ब्रह्मज्ञान, ऋग्वेदाचा विषय ब्रह्मज्ञान, यजुर्वेदाचा विषय आरोग्य, आयुर्वेद उपवेद झालेला, अथर्ववेदाचा विषय सत्ता संपदा मिळवणं, सामवेदाचा विषय भजन कीर्तन गायन करणं बरं का. हे स्वतंत्र करलं तरीसुद्धा एक वेद करायला एक जन्म पुरवत नाही आपल्याला. या सगळ्याचा अभ्यास करून सुद्धा जर
व्यास महाराजांची बुद्धी जर चित्त स्थिर राहत नसेल, हा अवकाश धरलाय जगद्गुरूंनी. तृप्ती व्हायला पाहिजे होती का नव्हती? मग आणि उपनिषद लिहिण्याचा हेतू काय? फक्त जे सगळं लिहिलं ते उपनिषद लिहायचा हेतू काय होता? एकीकडनं जायचं जगाच्या कल्याणा कळवळ्यापोटी, हा इकडं भाग सोडून द्यायचा. एक अवकाश आलता त्यातला, जे चांगलं बघत असताना एक अवगुण, एक छोटासा दोष राहतो, एक दोष, तो इथं सांगितलेला आहे की वेदाचं ज्ञान झाल्यानंतर चित्तवृत्ती स्थिर राहायला काय हरकत नव्हती. कोणीतरी दुसऱ्यानं उपनिषद लिहिली असते ना. तुम्हीच परत लिहिता, याचा अर्थ काय? तुम्हीच पुराणं लिहिताय. 17 पुराणं झाली आणि गंगेच्या काठाला असे बसले. ते 4 लिहून झालं, 6 लिहून झालं, 17 लिहून झाली. गंगेच्या काठाला बसले. नारद महाराज आले व्यासनाच्या हातात. काय झालं? माझं चित्त स्थिर नाही. कुणाचं चाललंय आपलं? व्यासही अमूप मापता येणार नाही, त्यांचं चाललंय. माझं चित्त स्थिर राहीत उदास आहे. म्हणले हरिपुराण लिहिले का? ते लिहा म्हणजे होईल. एवढं सगळं, एवढं हा अवकाश सांगितला, लक्षात यायचं. आता वादाचा विषय बरं का. आता वादाचा विषय. आद्य शंकराचार्यांना 9व्या वर्षी सगळं 418 पाठवतं. त्यांचे एक शिष्य त्यांना म्हणले की बाबा तुम्हाला काय ह्या वयात इतक्या कमी वयात ज्ञान झालं? त्यावेळी त्यांनी ते दंड बुडवला समुद्राच्या पाण्यात. सांगितलं थेंबा एवढं मला ज्ञान नाही, विद्या विनयनं शोभते. बरोबर आहे का? हे अधिष्ठान असलं तर ही साधनं साधतात. हां, तिथं यायचं. हे अधिष्ठान आपल्याकडे येत नाही तोपर्यंत ती साधनं तुम्हाला देणार नाहीत. आणि असं असताना त्या आता 18 अध्यायावरती, प्रत्येक अध्यायावरती स्वतंत्र ग्रंथ लिहिलेली माणसं आहेत का नाहीत आता समाजात? आहेत. योग वशिष्ठावर स्वतंत्र ग्रंथ लिहिलेत आहेत का नाहीत? आहेत. आता मला सांगा, समुद्राच्या काठाला खड्डा काढला, ते पाणी समुद्राचंच ना? काय वेगळं कुठलं जन्माला घातलं का वेगळं? आता तिथला खड्डा काढून ही वीर माझी म्हणणं शहाणपणा काय मूर्खपणा? काढणारा तुझी ताकद आहे ती. तिच्या खड्डा काढला म्हणतो ती ताकद तुझी आहे. चाले शरीर कोणाचे आहे? तुझी ताकद आहे. समुद्र तुझ्या बाचा होता? कुणी निर्माण केलं हे सगळं? तू जे मी म्हणतोस तुला सुद्धा निर्माण दुसऱ्याने केलं. माझं कसं काय म्हणतोस? मी माझं म्हणतोय. मला सांगा जरा, वादाचा विषय बरं का. मारणार असाल तर मारा, माझं काय म्हणणं नाही. सगळे दिल्लीत बरं का. परत सांगतो मी. असे ग्रंथ लिहिणाऱ्यांना आम्ही ब्रह्मज्ञानी म्हणतो. आणि त्यांची मिरवणूक तुंब्यातनं काढतोय. जर ह्यादीत नाव असलं तर. मला इथं ईश्वरने विचारायची पाळलेली, फरक बघितला तुमचा आमचा. आणि आम्ही त्यांना ब्रह्मज्ञानी होण्यात असल्यामुळे त्यांचा गोड काय समज होते की आम्ही ब्रह्मज्ञानी आहोत. उष्ट कुणाचं आहे? व्यासो उच्चिष्ट आहे. तुमचं काय आहे? तुमचं नसताना तुम्ही ब्रह्ममूर्ती ब्रह्मज्ञानी कसं काय म्हणून घेता? कसं काय छापता? आहेत का नाही माणसं मोठ्यानं? म्हणायचे का यांना ब्रह्मज्ञान अशानं कळतं का? चौर्य कर्म करून होतं का? एवढा एवढा तुकडा घेऊन ब्रह्मज्ञान होतं का? जर व्यासासारख्यानं जर ब्रह्मज्ञान होत असताना चित्तवृत्ती स्थिर राहिली नाही, पुन्हा पुन्हा लिहावंसं वाटत असेल तर ब्रह्मज्ञान जरी कळे उठा. हे केवढं वरून आक्षेप आहेत पहा. आणि हेच सगळं आम्ही करतोय आतापर्यंत. विठ्ठल 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 मधली चाल घ्या. थांबे का अडचण नाही. विठोबा रकुमाई जय 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 विठोबा रकुमाई विठोबा जय विठोबा रकुमाई कुंडली वरदारी. करायचं का नाही? जप करायचा का नाही? तप करायचं का नाही? जव हे सगळं सिद्ध आहे तर तू तीर्थयात्रे जाय. मग हिथं म्हणतात की ते करून प्राप्त होणार नाही. दररोज रामकृष्णाला जप करायला सांगितलंय. हां, करायला सांगितलं का नाही? तीर्थवरती नेम धरी रे कोरोना सांगितलं का नाही? तीर्थ करायला सांगितलंय, व्रत करायला सांगितलंय, जप करायला सांगितलंय, जप तप कर्म क्रियावेन धर्म सगळं करायला सांगितलंय. इकडे सांगतात हे करून ब्रह्मज्ञान होत नाही.
पण हे करत असताना हे देणारा अधिकारी असतो बरं का. म्हणून या अभंगाचा विषय काय आहे आता इथे यायचं की ब्रह्मज्ञानाचा अधिकारी कोण आहे तर संत आणि श्रीगुरू आहेत. श्रीगुरू हा संत कोळीशी राजा म्हणून ते दोन्ही नावं एकाला दोन आहेत ती. म्हणून संत हे या ब्रह्मज्ञानाचे अधिकारी आहेत. त्यांच्या दर्शनानं, त्यांच्या एका नामानं, त्यांच्या एका कृपेनं किंवा त्यांचा संघ जरी जाता जाता घडला असला, गर्दी तेवढ्यासाठीच पंढरपूरला जायचं असतं, जाता जाता संघ झाला तरीसुद्धा ब्रह्मज्ञान प्राप्त अवस्था होते अनेकांना झालेली. आत्तासुद्धा आम्हाला जे थोडाफार जो अंश आम्ही इथं जो आलो आहे त्याचा अर्थच आपल्याला कुठंतरी त्याचा रंग लागलेला आहे, लक्षात यायचं. आणि म्हणून आपण या ठिकाणी यासाठी संत पाये सेवावे तरीच तरावे. संतांच्याकडेच का तर संत हे शुद्ध साधन स्वरूप आहेत आणि साध्य स्वरूपी आहेत. आपणा सारिखे करीती तात्काळ, आपणा सारिखे करीती तात्काळ, साधन स्वरूप त्यांच्याकडे जाऊन पहा. ते असं साधन आहेत की ते एका क्षणात तुमचं स्वरूप अज्ञानातून ज्ञान स्वरूपाकडे नेऊ शकतात, ब्रह्मस्वरूपाकडे नेऊ शकतात, आत्मस्वरूपाकडे नेऊ शकतात, स्वस्वरूपाकडे नेऊ शकतात. आणि ते सत्स्वरूप असल्यामुळं, आद्यस्वरूप असल्यामुळं त्यांच्या संगतीतच तो का म्हणे संत सुखाचे सागर. काय आहे ते? सुखाचे सागर आहेत. आणि सर्व सुखाचे आगर कोण आहे? देव आहे. म्हणून देवतेची संत, देवतेची संत निमित्त त्या, आणि त्याचं शेवटचं तुका म्हणे केने. हां, ते असं एक साधन आहे की संतांच्याकडे जर गेला तर ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती आणावे, संताया भजावे सर्वस्वेशी. हां, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. हे सगळं जर तुम्ही केलं तर काय होईल? सहज ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. ही साधनं प्राप्त होतीलच. ही साधनं ज्यावेळी तुम्ही अन्य साधनानं गुरुना संतांना शरण जाऊन ही साधनं कराल तर ह्या एकेका साधनानं सुद्धा तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. पण इकडे जर खाली नाही गेला तर मात्र यानं ज्ञान प्राप्त होणं शक्य नाही. आणि ते सतस्वरूप असल्यामुळे त्यांच्याकडून होतं. 4 प्रकारची 4 उदाहरणं. संतांच्या दर्शनानं ब्रह्मज्ञान पूर्ण झालं, प्राप्त झालं. नेहमीचंच उदाहरण आहे, सीताशोधनाला हनुमंतराय गेले होते. हनुमंतरायांना देव ही उपमा आहे, संत ही उपमा आहे. आणि ब्रह्मज्ञानाचा पहिला गुरु, नुसतं त्यांच्याकडे जे लक्ष गेलं प्रभू रामचंद्राची, त्यांची वाणी आणि व्याकरणाची शुद्धता आणि भाषा पाहूनच की लक्ष्मणा ते कोण बोलते ते बघ, जाऊन बघ आणि बोलवून आण. लक्षात आलं का? असे ते असलेले संततेची देव. विठ्ठल 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 विठ्ठल. सीता शोधनाला गेले आणि एका घरामध्ये रामकृष्ण हरी जप चालू होता. ते बिभीषणाचं घर होतं. नंतर भावाला चांगलं सांगितलं, भावानं लात मारली. ते देवाला शरण आले, हनुमंतरायाला शरण आले आणि तिथं पूर्ण ब्रह्म प्रभू रामचंद्राची प्राप्ती झाली. संत दर्शनी आलाभ पद्मनाभ जोडला. बरं का, संतांच्या संगतीत काही काळ फक्त हनुमंतरायांचं दर्शन झालं तर पूर्ण ब्रह्माची प्राप्ती झाली. इथे येऊन आल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी विचारलं, या लंकेचे राजे. काय म्हणले? कुणाला? लंकेचा राजा कोण होता? रावण होता. हो. आणि मग हनुमंतराय जरा हसलेले म्हणले, देवा मला जरासं आश्चर्य वाटतंय, तुम्ही यांना लंकेचे राजे म्हणला? होय म्हणले, मला शरण आलाय ना तो. मग उद्या जर रावण शरण आला तर तुम्ही माझं अयोध्येचं आहे, याला निरपेक्षता म्हणतात. हे अधिष्ठान देवाचं आणि संतांचं असतं. म्हणून ते तिथं का घडतं याचं कारण, आमचं अधिष्ठान जाऊन चालत नाही आम्हाला, आमचं व्यासपीठ जाऊन चालत नाही, आमचा हुद्दा जाऊन चालत नाही, आमची चाल जाऊन चालत नाही, आमचं काय सगळं आहे. हे तर एवढाच दोष झाला आहे, बाकी काय नाही. माझ्याकडेच बघून सांगितलं. असं द्या. रामकृष्ण हरी. संत दर्शन झालं, संत संग सांगतो तुम्हाला. मगाशी जे गावबा होते, नातांच्या घरी ती म्हातारी नातू एकच आणि त्याला रोज खायला अन्न नाही आहे आणि त्याला पुरणपोळी पाहिजे होती. सगळ्यांना सगळे दृष्टांत माहिती आहेत. नाताने ती ठेवून घेतलं. आपलं उणे पण सांगतो, नातांच्या घरी दररोज एकाला वांगी भात लागत होता, एकाला पुरणपोळी लागत होती, एकाला वडा सांबार लागत होता, एकाला श्रीखंड लागत होतं. ते श्रीखंड करायला थांबला होता आणि श्रीखंडच करत होता म्हणून त्याचं नाव श्रीखंड ठेवलं.
200 लोकांची रोज बाहेरच्या लोकांची ही स्वतंत्र पंगत दररोज गिरिजामाता करत होत्या. घरातल्या गिरजे मातीचं जरा वर्णन बघा, अनुभव बघा. कुठं कुठं आम्ही कमी आहे बघा. म्हणून याजसाठी संत पायसे व्हावे, कुणाचं पण पाय धरू नका. अभिमन्यूला ज्यावेळी सांगितलं भाचा ना देवाचा, अर्जुन रडत असताना पाहून जाऊ जिवंत करू का? अभिमन्यू म्हणला पाप्यांच्या लाता इथं बसल्या असलं कपाळ घेऊन मला जगायचं नाही. कुणाच्याही पाया पडताना शास्त्रात सुद्धा नियम आहेत काय, असू दे विठ्ठल 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 विठ्ठल. चला ते गावबा पोळी खायसाठी माणूस होता आणि एकनाथ एकनाथ एवढंच म्हणायचं. ते एकनाथ महाराज दुसरं काही येत नव्हतं बोलायला. ज्यावेळी भावात रामायण घेत असताना कळलं की आता आपल्याला जायचं आहे, त्यावेळी गाववाला बोलवलं, ज्या तुम्ही इकडे की हल्लीसुद्धा नाहीत बघा. आमचं असंच आहे, या म्हटलं तरी नाही, हे तर येऊ न बरा का नाही बा मला जमायचं. आम्हाला संशय आल्याशिवाय राहीत नाही. आमचं अधिष्ठान काय आहे? भय आणि संशय. गावबानं हे नाही विचारलं, गावबा इकडे या, उठले उठा म्हटल्या उठले, या म्हटले या, ते बसा म्हटल्या बसले, लिहा म्हटल्या लिहिले. संत कृपा. अरे किती वेळ लागतो सांगा, किती वेळ सांगतो. हां संत कृपेचं दुसरं उदाहरण हे संत संघाचं झालं. हां जगद्गुरू तुकोबाराय अलीकडचे 375 वर्षे आपण स्वजरी सोहळा केला सगळ्यांनी मिळून. ते तुकोबाराय जावळीतले राजघराण्यातले मोरी घराण्यातले बरं का, पण ते भांडणासाठी नलगे मुक्ती ते सगळं टाकून दिलं आणि देऊला आले. सामान्य माणसाचा एक भाव असतो की आपल्याला संसारातनं काही जमलं नाही, ते हे महाराज ते महाराज ते महाराज कधी मोठी माणसं आहेत ही, सगळ्या व्यापातनं आणि देवाचं काहीतरी करतात म्हणून ती सारखी दंडवट घालतात. आमचं भांडवल एवढंच खोटं, खरं खोटं आहे पण असं ते सोंगानं का असं ना, कारण त्यांच्यातला भावसुद्धा आहे. आपलं खोटं पण असू द्या. तसं तुकोबा यांच्या पाठीमागनं सदाशिव कोंडिबा लोहकर म्हणून एक माणूस होता. त्याला दुसरं काही यायचं नाही, पण हे महाराज आहेत, हे महाराज आहेत, ह्यांच्याकडे लय संपत्ती होती. ह्यांनी जगाच्या कल्याणासाठी त्या सगळ्याचा त्याग केला. ह्यांचा भाऊ कुठे गेला पाहिलं नाही. यांच्या घरातलं एवढं सगळं दुष्काळ आला, सगळं दिलं, पण महाराज कोणीतरी मोठा साधू पुरुष आहे, त्यामुळे न विचारता महाराजांच्या पाटणं जातील तिकडे जायचं. दुसरं काही येत नव्हतं. दुसरं काय तुकाराम महाराज याच्या वगैरे काय यायचंच नाही. रामकृष्ण हरी जायचं. त्या गावात ते मंबाजी 4 ते 5 माझं प्रवचन, मग तुझं कीर्तन. कसं होतं ते 4 ते 5 माझं प्रवचन, मग लागली 6 ते 7 तुझं कीर्तन आदेश होता. आणि मी नाही गेल्यानंतर प्रवचन झालं नाही तर कीर्तन करायचं नाही. या हेतून एक दिवस मंबाजी आले नाहीत बरं का, आणि कसं कीर्तन करतोय बघायसाठी थांबले. पण नित्यनेम आम्ही तो हरिपाठात लिहिले काय, माऊलीची हरिपाठात आहे काय, आम्ही कुठला नित्यनेम पाळला तेवढा जरा सांगा बघूया. इथं असणाऱ्या माझ्या सकट जरांनी सगळ्यांनी. पंढरीची वारी चुकून दे असेल ते, चुकून दे हरी असेल ते. काही गावातनी एकटा विनेकरीच हरिपाठ करतो. नित्यनेम आम्ही ते तुम्ही छापता ना त्यावेळी ते घडणं, ज्या अर्थी छापताय त्या अर्थी तो वाट पाहत असतो. लक्षात द्यायची एवढी सोपी गोष्ट नाही आहे ती. अधिष्ठान वाट पाहतो. 6 ते 7 प्रवचन तर 6 ते 7च झालं पाहिजे. महाराजांनी 4ची टायमिंग होती, 10 मिनटं वाट पाहिली आणि महाराजांच्या लक्षात आलं की हे खोट्यासाठी चाललंय. सदाशिवला म्हणली उठ. ते मला का म्हणला नाही, मगाची आज्ञा लक्षात द्यायचं. हे इतकं अंगात आलं पाहिजे. ते आदेश आला, उठले, इकडे ये, आले, बस. मी कसा बसू म्हणले नाहीत. बसले, सुरू कर. कालची मंबाजीने घेतलेली उवी, रोजचा हा प्रकार होता. पुढची उवी आणि 1 तास बोलत होते आणि मंबाजी कोण प्रवचन करते बघायसाठी आले ते. संत कृपेचं लक्षण माहिती आहे. आणि संताचं नाम घेतलं तरी सुद्धा ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. यातलं एक छानपैकी उदाहरण. विठ्ठल 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 पुंडलिक वरदानी विठ्ठल ज्ञानदेव हैबती बाबा आपल्या
साखरे संप्रदायाशी संबंधित नंतर येऊन त्याचा काहीतरी संबंध उल्लेख येतो जुन्या ज्ञानेश्वरीमध्ये बरं का असे काही महिपती बाबा हे सरदार होते. फक्त त्यांचा एक अवकाश काय होता, त्यांच्याकडे असलेलं सोनं ते घोड्यावरती लादायचे आणि सोबत घेऊन हिंडायचे. आणि एकदा त्या महिपती बाबांना गुंडाने पकडलं. आज जसे गलोगली गुंड आहेत ना, दररोज बातम्या आहेत ना, हां आहेत, तशा गुंडांनी त्या काळात पकडलं आणि ठेवलं. आता पण त्या महिपती बाबांना भजन कीर्तनातनं एक कळलं होतं की माऊलीनं हरिपाठ सांगितलेला आहे आणि माऊली दररोज हरिपाठ म्हणायचा आहे नेम. आणि तो कसा आहे, नित्य. कसा आहे नेम आहे तो, नित्य असलेला नियम आहे. वारकऱ्यानं एकदा तरी रामकृष्ण हरी जपमाळ करावी आणि एक वेळ हरिपाठ जागेपासून झोपेपर्यंत कधी तुमच्या सवडीनं म्हणता येईल त्यावेळी म्हणावा. आणि मग तिथं धरल्यानंतर आता हे मला सोडणार नाहीत म्हटल्यानंतर त्यांनी हरिपाठ केला आणि माऊलीला, ज्ञानेश्वर माऊलींना साकडं घातलं की माऊली, तुम्ही मला जर आत्ता सोडवलं तर इथून गेल्यानंतरचं संपूर्ण आयुष्य तुमच्या सेवेसाठी समर्पित. एवढं म्हणायला त्या गुंडाच्या बुद्धीमध्ये शुद्ध प्रकाश पडला आणि सांगितलं, महाराजजी तुम्ही जावा, परत असं सोनं घेऊन हिंडू नका. आणि तिथून येऊन महिपत बुवानी आमच्या वारीला जी शिस्त आणली ते सगळं केलं ते महिपत बाबा. संतांच्या एका नामानंसुद्धा त्यांना ब्रह्मा, आज त्यांचं नाव इथं निघालं लक्षात यायचं. तेव्हा याजसाठी संत पाय सेवावे तरीच तरावे तुका म्हणे. पण संतांच्याकडे जात असताना तनु मनू जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे, दास्य सकळ सकळ अंगानं करावं, काया वाच्या म्हणे झाला असे विष्णुदास या अंगानं केलं तर ब्रह्मज्ञान आत्तासुद्धा आहे. तेच फक्त जसा ढग आले म्हणून सूर्य दिसत नाही म्हणून का नवीन सूर्य करायचा नाही. तो जसा फक्त वाऱ्याच्या अंगानं गेल्यानंतर जसं प्राप्त असतं प्रापक भावानं आपणच ब्रह्मस्वरूप आहोत. ते जसं गुरुजींनी सांगितलं तत्त्वमसी ते तू आहेस. इथं आता मात्र संशय राहत नाही. जसा सूर्य ताकद पहा, सूर्य 6ला उगवतो पण अंधार 4 वाजल्यापासून पडायला सुरुवात होतो. ब्रह्मज्ञानाची ताकद पाहिली, ज्ञानस्वरूपाची ताकद पाहिली का, तेव्हा शंका घ्यायची काही गरज नाही. हे ज्या दिवशी जटेल हे म्हणून मगाच सांगितलं, ब्रह्मज्ञान जरी कळे उठाव कळणार नाही याच्यातला भाग नाही. आता आहेच ते, पण आमचं कसं होते कवा त्याच्यावर घाला पडतोय कळत नाही. येणं जाणं होतं ते होऊ नये म्हणून संतांच्याकडे प्रार्थना करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय विठ्ठल म्हणायच्या अगोदर आपल्याला एक काम करायचं आहे. आपल्याला जन्म देणारी एक माता आहे, सांभाळणारी भूमाता आहे, गंगा माता आहे, गुरुमाता आहे बरं का, तशी गोमाता आहे. आणि जगातल्या 100 कोटी हिंदूंनी एकत्र येऊन गोमाता रक्षण सन्मानाने अशा पद्धतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. भक्ताचं मोठेपण काय असेल, आता ते सांगितलं की प्रत्येकाला गर्व वाटतो. हे आपलं धबाजी सांगते प्रत्येक वेळी असं वाटतंय मी कुर्चा आहे, फार काय लांब फार मोठेपणा कुणा असं काय तेज पसरावं असं काय माझ्याकडे नाही आहे. बाच मात्र आहे माझ्या. बेळगावसनं काल माणसं भेटायला आली होती आणि ती अचूक घरात आली कुणालाही न विचारता. हे वारकऱ्याचं मोठेपण आहे, बाळगिरीचं नव्हे. 19 वर्ष वैकुंठवासी श्यामगिरी महाराजांचं जे वारकरी होऊन गेले त्यांनी जे आयुष्यभर हे जे केलं ना त्याचं फळ आहे. तर त्यांनी येत्याला 27 तारखेला आपल्याला गोमातेचं पोस्टर दिलेलं आहे. त्यांनी नावं दिले आहेत, नाव लिहायचं, सही करायची आणि आपली तालुक्याला जी वारकरी संघटना आहे त्यातर्फे 27 तारखेला एक 10 मिनटामध्ये संपूर्ण गोळा करून जगभरचा उपक्रम आहे. ते निवेदन द्यायचं आहे तहसीलदारांना, एक फोटो काढायचा, विषय संपला. तिथं त्याच्यावरती नंबर दिला आहे त्यांनी व्हॉट्सअपवरती, त्याच्यावरती पाठवायचं आहे. ते थोडंसं कागदपत्र मी देणार आहे. जय विठ्ठल म्हणायच्या आत तेवढंसं एक कार्यक्रम करूया आणि ज्या मातेंचं सगळ्या मातेंचं जे आपल्यावर ऋण आहे तो थोड्याचा प्रयत्न करूया. असंच काही ते घडल्याशिवाय आपण एकत्र येत नाही, आपल्याला ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहणार, आपण मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. सुरू. वा वा, मगापासून तोंड का बंद होतं, मगापासून तोंड बंद का होतं. गुड.
यादसाठी यादसाठी पाय हे सेवावे यादसाठी पाय हे सेवावे वाह 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 छान देवाला वाह 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 पती ताटण यादसाठी